तलासरी तालुक्यातील परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संतप्त धार सुरू असल्याने तलासरी शहरातील मुख्य बाजारपेठ रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर तलासरी चौक उड्डाणपुलाखाली जागोजागी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत। मात्र याकडे संबंधित प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने प्रवासी वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे। रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यातील चिखल आणि दूषित पाणी वाहनामुळे विद्यार्थी नागरिकांच्या अंगावर उडत असून अनेक वेळा अपघातांच्या घटना घडत आहेत। सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपंचायत शहरातील रस्त्यांची डागडुजी करत नाही असा आरोप तलासरीकर करीत आहेत। रस्त्यावरील खड्ड्यांमुळे सुरक्षित वाहतूक परिणाम तर होतोच, परंतु लहान मोठ्या अपघातांनाही निमंत्रण मिळत आहे। तालुक्यात पावसाने सलग 4 ते 5 दिवस आपली हजेरी कायम ठेवली आहे, त्यामुळे रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे। तलासरी उधवा रस्त्यावर मुख्य बाजारपेठ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर उड्डाणपुलाखाली 3 ते 4 फूट लांब आणि अर्धा 1 फूट खोल खड्डे पडले आहेत, तर काही ठिकाणी डांबर निघून खडीवर आली आहे। त्यातूनच खड्डे पडायला सुरुवात झाली आहे। पूर्वीपासूनच खराब असलेल्या रस्त्याची अवस्था आणखीनच बिकट झाली आहे। शहरातील उधवा तलासरी कॉलेज रोड मुख्य चौकात उड्डाणपुलाखाली या भागात खड्डे पडलेल्या ठिकाणी पावसाचे पाणी साचून तळ्याचे स्वरूप आले आहे। खड्डे चुकवण्याच्या नादात वाहन चालकांकडून अपघात होऊ लागले आहेत। अशीच परिस्थिती पाटीलपाडा आणि इतर भागात देखील असून परिसरातील काही हम रस्ते आणि कॉलनी भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत, त्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। तलासरी तालुक्यातील मुख्य बाजारपेठ आणि चौक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनधारकांना कसरत करत वाहने चालवावी लागत आहेत। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील उड्डाणपुलाखाली तर खड्ड्यांमुळे गुडघाभर पाणी साचू लागले आहेत, त्यामुळे तलासरी बाजारपेठेत येणारे नागरिक आणि दुकानदार उद्योजकांना गैरसोय निर्माण झाली आहे। उखडलेले रस्ते आणि पडलेल्या खड्ड्यांमुळे अडथळा होत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगर पंचायतीने रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी तलासरी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे। न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान, तलासरी।